अकोला महानगरपालिकेत 38 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 41चा आकडा गाठण्यापूर्वीच त्यांना रोखण्यासाठी अकोल्यात हाय व्होल्टेज राजकीय हालचाली सुरू आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एमआयएम, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी एकत्र आले, तर भाजपनेही ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला. पण भाजपचा गेम बिघडवण्यात आणि या जुळवाजुळवीत प्रकाश आंबेडकर वरचढ ठरणार. भाजपच्या हातातोंडाशी असलेलं महापौर पद हिसकावण्याचा प्लॅन त्यांनी कसा आखला? अकोल्याचा महापौर कोण होणार? सगळं समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी अकोल्याचं राजकीय गणित समजून घेऊ. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत अकोला महापालिकेत 80 सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी 41 नगरसेवकांची आवश्यकता आहे. निकालात भाजपला सर्वाधिक 38 जागा मिळाल्या असून बहुमतासाठी अजून 3 नगरसेवकांची गरज आहे. युतीत एकत्र लढलेल्या अजित पवारांचा एक आणि शिंदेंचा एक नगरसेवक अकोल्यात निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपला या दोघांची सोबत मिळाली तरी भाजपला बहुमत मिळत नाही. भाजप 40 पर्यंत पोहोचू शकते. दुसरीकडे काँग्रेसकडे 21, उद्धव ठाकरे गटाकडे 6, वंचित बहुजन आघाडीकडे 5, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 3, एमआयएमकडे 3, याशिवाय एक अपक्ष आणि एक महानगर विकास आघाडीचा नगरसेवक निवडून आल्याने सगळं अधिक गुंतागुंतीचं झालंय. आता हे सगळे एकत्रित आले तरी ही आघाडी सुद्धा 40 पर्यंत पोहोचते आणि बहुमत आहे 41चं. पण भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या. मागच्या महापालिका निवडणुकीत भाजपने 48 जागा मिळवत अकोल्याची सत्ता एक हाती मिळवली होती. मात्र यंदा तो आकडा घसरल्याने मित्र पक्षांचा पाठिंबा निर्णायक ठरताना दिसतोय. दुसरीकडे अकोट नगर परिषदेत झालेल्या एमआयएम भाजप युतीचा परिणाम भाजपच्या निकालावर झाला आणि भाजपचा आकडा खाली आला अशी चर्चा अकोल्यात होतीये. खरं तर अकोल्यात सुरुवातीला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपा यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू असल्याची बातमी होती. पण दोन्ही पक्षांकडून आता परस्पर विरोधी दावे करण्यात येत असल्याने अकोल्यातील राजकीय वातावरण तापलं. उबाटा गटाने विकासाच्या मुद्द्यावर भाजपला प्रस्ताव दिल्याचं म्हटलं तर भाजपने मात्र उबाटा गटाने उपमहापौर पदाची मागणी केल्याचा दावा करत हा प्रस्ताव फेटाळला असल्याचं सांगितलं. या संदर्भात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी स्पष्ट केलं की उबाटा गटाने सत्ता स्थापनेसाठी भाजपसमोर काही नागरी सुविधांचे प्रस्ताव मांडले होते. शहराच्या विकासाचे आणि नागरी सुविधांचे हे मुद्दे मान्य होत असतील तरच भाजपसोबत जाण्याचा विचार केला जाईल. जो कोणी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असेल त्याला आम्ही साथ देऊ अशी भूमिका त्यांनी मांडली. तसंच उबाटा गटाचे सर्व नगरसेवक एकनिष्ठ असून कोणीही भाजपच्या थेट संपर्कात नसल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं. दुसरीकडे भाजपचे अकोला महानगराध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक विजय अग्रवाल यांनी वेगळाच दावा केला. उबाटा गटाच्या जिल्हा प्रमुखांसोबत चर्चा झाल्याचं त्यांनी मान्य केलं. पण ही चर्चा नागरी सुविधांवर नाही तर केवळ पदांवर झाल्याचं ते म्हणाले. उबाटा गटाने भाजप समोर उपमहापौर पदाची मागणी केली होती, जी भाजपने फेटाळून लावली असं अग्रवाल यांनी सांगितलं. थोडक्यात ठाकरे भाजप युतीची चर्चा झाली पण ती शेवटी फिसकटली. पण बहुमताच्या आकड्यासाठी भाजपला मित्र पक्षांची गरज आहे. अकोल्यात शिंदे गटाला 1 आणि अजित पवार गटालाही 1 जागा मिळाल्यामुळे तिन्ही पक्ष मिळून देखील बहुमताचा आकडा गाठू शकत नाही. आणि मग इथेच ट्विस्ट आला. काँग्रेस आणि वंचितने सत्ता स्थापनेसाठी डाव टाकला आणि त्याचं प्रतिनिधित्व करतायत ते वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर. अकोल्यात वंचित, ठाकरेंची शिवसेना, एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची संयुक्त बैठक प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी पार पडली. 45 मिनिटं चाललेल्या या बैठकीत भाजपला रोखण्यासाठी प्लॅन आखण्यात आला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनेही निर्णायक पाऊल उचलले. काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी काँग्रेसला सत्तेत कोणतीही पदं नको, मात्र भाजपला रोखणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर, ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, एमआयएमचे पदाधिकारी, नगरसेवक याशिवाय सर्वच नगरसेवक उपस्थित होते. राहिला प्रश्न शिंदे गटाचा तर प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदेंसोबतही फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे. पण या सगळ्यात आंबेडकरांच्या बैठकीला आलेला अजितदादांचा एक नगरसेवक त्यांच्यासोबत जाणार की भाजपकडे जाणार? शिंदेंच्या सेनेचा नगरसेवक कोणती भूमिका घेणार यावर सगळी गणितं ठरणार आहे. थोडक्यात इथे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक किंग मेकरची भूमिका निभावतायत. आता जी बैठक झाली त्या बैठकीत सगळ्या पक्षांनी पदाचं वाटप आणि संयुक्त कार्यक्रम यावर चर्चा केली. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने अकोला महापालिकेत कोणतंच पद घेणार नसल्याची भूमिका घेतली. त्यांनी महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती अशी पदं वंचित, ठाकरेंची सेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि अपक्षांना देण्याचा प्रस्ताव ठेवला. स्थानिक पत्रकारांच्या म्हणण्यानुसार महापालिकेचे महापौरपद ठाकरेंच्या शिवसेना किंवा वंचित यापैकी एकाकडे जाण्याची शक्यता आहे.
तर उपमहापौरपद शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जाऊ शकतं. स्थायी समिती सभापतीपद वंचित बहुजन आघाडीला तर उर्वरित सभापतीपद अपक्ष नगरसेवकांना जाण्याची शक्यता आहे. अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांना स्थायी समितीचं अध्यक्षपद दिले जाऊ शकते, अशी ही चर्चा आहे. या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की एकत्र आल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपल्याला काय त्रास होऊ शकतो याची चर्चा झाली. महापौर बसवायचा असेल तर कशा पद्धतीने बसवायला पाहिजे याविषयी चर्चा झाली. सत्तेचे वाटप कसे असावे याविषयी चर्चा झाली. एकंदरीत सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. खरं तर अकोल्यात वंचितची आधीपासून ताकद आहे. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघाचे 2 वेळा खासदार राहिले आहेत, ज्यामुळे त्यांची पकड या भागावर मजबूत आहे. पण गेल्या काही वर्षात भाजपने इथे आपली पकड मजबूत केली. लोकसभेत भाजपचे अनुप धोत्रे इथून निवडून आले, तर 5 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात देखील भाजपची सत्ता आहे. त्यामुळे किमान महापालिकेवर तरी भाजपचं वर्चस्व नको, याच हेतूने सगळे भाजप विरोधी पक्ष एकत्र आले. आता प्रश्न येतो, अकोल्याचा महापौर कोण होणार? तर अकोला महानगरपालिकेत यंदा महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झालंय. भाजपकडे सर्वाधिक 13 ओबीसी महिला इच्छुक उमेदवार आहेत. वैशाली शेळके, पल्लवी मोरे, योगिता पावसाळे, मंजुषा शेळके, शिल्पाताई वरोकार, रश्मी अवचार, निकिता देशमुख, सोनाली अंधारे, शारदा खेडकर, नीतू जगताप, माधुरी क्षीरसागर, प्राची काकड आणि कल्पना गोटफोडे. पण प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या खेळीमुळे भाजपच्या हातातोंडाशी आलेलं महापौर पद जाण्याची शक्यता आहे. आज प्रकाश आंबेडकरांनी महापौर पदाचा कॅन्डिडेट लवकरच जाहीर करू असं सांगितलं. पण ठाकरे गट आणि वंचितमध्ये महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे बघावं लागणार आहे. कारण ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. जर महापौर पद वंचित बहुजन आघाडीला सुटलं तर वंचितकडून महापौर पदासाठी जयश्री बहादूरकर यांचं नाव चर्चेत आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून सुरेखा काळे आणि सोनाली सरोदे या उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने महापौर पदाचा दावा सोडला असला तरी काँग्रेसकडे देखील निखत शाहीन, अफसर कुरेशी, जैनब बी शेख इब्राहिम, अर्शिया परवीन मोहम्मद शारिक या महिला ओबीसी उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेसने 21 जागा असूनही महापौर पदाचा दावा सोडल्यामुळे या नगरसेविका नाराज झाल्या आणि त्यांनी पक्षविरोधी निर्णय घेण्याचा विचार केला तर डाव उलटू शकतो. तुम्हाला काय वाटतं? अकोल्यात कोण बाजी मारणार? बहुमतासाठी तब्बल 3 जागांची गरज असलेला भाजप महापौर पद गमावणार? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूला सबस्क्राईब करायला विसरू नका.